नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। चिकन दम बिर्याणीची अगदी सोपी आणि सहज बनवता येईल अशी रेसिपी मी आपल्यासोबत शेअर करणार आहे। येथे पाऊण किलो चिकनचे पीसेस घेतले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतले आहेत। सर्वात अगोदर चिकनला मॅरिनेट करून घ्यायचे आहे। चिकनमध्ये सर्वप्रथम पाव चमचा हिंग घातले आहे, 1 चमचा हळद टाकली आहे। आता घालणार आहे 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 चमचा मीठ घातले आहे, 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला घातला, 1 टेबलस्पून चिकन मसाला घातला। चिकन मसाला घातल्याने बिर्याणीची चव अगदी छान येते। त्यानंतर घातले 1.5 टेबलस्पून आलं आणि लसूण याची पेस्ट। आलं आणि लसूण पेस्ट कशी बनवायची आणि ती 15 दिवस ते 3 आठवडे कशी टिकवायची याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। यानंतर घातले 2 मोठे चमचे दही, दही जास्त आंबट असू नये। यानंतर घातले पुदिना आणि चिरून घेतलेली कोथिंबीर, ही भरपूर अशी पुदिना आणि कोथिंबीर यामध्ये घातली आहे। ही आहे 1 टेबलस्पून कसुरी मेथी, हातावर अगदी छान चोळून मग ती याच्यामध्ये मिक्स करायची आहे। कसुरी मेथी घातल्याने चिकन दम बिर्याणीला चव अगदी छान येते, म्हणून कसुरी मेथी अवश्य घालावी। त्यानंतर 1 लिंबू घेतले आहे, त्याच्यातले बिया काढून टाकले आहेत आणि ते लिंबू याच्यावरती मी पिळून घातले आहे। तुम्हीही लिंबाचा रस अवश्य घाला, त्यामुळे बिर्याणीला एक छान अशी चटपटीत चव येते। हे सगळे मसाले चिकनला चांगले चोळून लावून घ्यायचे आहेत। चिकनच्या प्रत्येक पीसला हा मसाला लागला गेला पाहिजे, म्हणजे हे मसाले चिकनमध्ये आतपर्यंत मुरतात। यानंतर हे आता मॅरिनेट करायला ठेवायचे आहे। आता या चिकनला झाकण ठेवून मी जवळपास अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहे। या कुकरमध्ये मी बिर्याणी बनवणार आहे। यामध्ये 3 मोठे डाव तेल घातले आहे, जवळपास पाऊण वाटी तेल यामध्ये मी घातले आहे। येथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे पातळ पातळ चिरून घेतले आहेत आणि ते कांदे आता आपल्याला येथे फ्राय करून घ्यायचे आहेत। चिकन दम बिर्याणीमध्ये ब्राऊन होईपर्यंत तळलेला कांदा घातला तर बिर्याणीची चव अगदी छान लागते, म्हणून हा कांदा घालणे अगदी कंपल्सरी आहे। कांद्याचा कलर आता चेंज झाला आहे, तो आता ब्राऊन व्हायला लागला आहे। हे पहा, कांदा आता अगदी ब्राऊन झाला आहे, तो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। गॅस बंद केला आहे आणि हा कांदा अगदी पटकन बाहेर काढायचा आहे, नाही तर तो ओव्हर कुक होऊ शकतो। हा कांदा आता प्लेटमध्ये पसरवून ठेवायचा आहे। आता मी येथे अर्धी वाटी काजू घेतले आहेत, तेही यामध्ये अगदी हलके सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे। काजूचा वापर करणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे, पण काजू घातल्याने बिर्याणीची चव अगदी अप्रतिम येते, म्हणून येथे काजूचा वापर जरूर करावा। काजू आता गुलाबी रंगावर तळून झाले आहेत, ते आता याच प्लेटमध्ये एका बाजूला काढून घेऊ। येथे आता तळलेला कांदा आणि काजू रेडी झाले आहेत। तुम्ही हे करत नसाल तर जरूर करा, त्यामुळे आपली बिर्याणी आणखीन रिच होते। आता याच तेलामध्ये आपल्याला चिकनची ग्रेव्ही बनवायची आहे। तेल थोडेसे कमी वाटत आहे, म्हणून मी 1 दाव तेल आणखीन याच्यामध्ये वाढवले आहे। तेलामध्ये घालण्यासाठी येथे 2 तमालपत्र, 2 ते 3 लवंगा घेतल्या आहेत, 2 दालचिनीचे तुकडे घेतले आहेत, 1 मसाला विलायची घेतली आहे आणि 7 ते 8 काळ्या मिरीचे दाणे घेतले आहेत। आणखीन घेतले आहेत 2 पांढरे वेलदोडे। पांढऱ्या वेलदोड्यांमुळे बिर्याणीला अगदी शाही टेस्ट येते। तुम्हाला हवे असल्यास यामध्ये आणखीन खडे मसाले वाढवू शकता, आणखीन चक्री फुलंही यामध्ये घालू शकता। आता इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत आणि हे कांदे आता मी सुरुवातीला या तेलामध्ये परतून घेणार आहे। कांद्याबरोबरच 3 हिरव्या मिरच्याही मी परतून घेणार आहे। हिरव्या मिरचीला उभा कट दिला आहे आणि त्यानंतरच कांद्याबरोबर हे परतून घेणार आहे। या हिरव्या मिरच्यांमुळे बिर्याणीला एक छान असा खमंगपणा येतो। आता इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे। ही आलं लसूण पेस्ट चांगली परतून झाली आहे। यामध्ये आता घालूया 2 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो। हे टोमॅटो अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचंय। यामध्ये आता घालूया अर्धा चमचा हळद। यानंतर यामध्ये घालूया अर्धा टेबलस्पून धणेपूड।
कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमुळे चिकन बिर्याणी अगदी मस्त होते, टेस्टी होते आणि म्हणून कांदा आणि टोमॅटो घालणे अगदी कंपल्सरी आहे। आता पहा, यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन मी टाकून घेत आहे। चिकनचे पीसेस मुद्दाम मोठे मोठे ठेवले आहेत, बिर्याणीमध्ये हे छान दिसतात आणि खातानाही हे अगदी छान लागतात। आता यामध्ये जो काही मसाला होता, दह्यासह बाकीचे जे मटेरियल होते ते सर्व मी यामध्ये घालणार आहे। आता या चिकनला 4 ते 5 मिनिटे हाय फ्लेमवर मस्त परतून घ्यायचे आहे। मॅरिनेट करताना जे मसाले घातलेले आहेत त्यामुळे या चिकन बिर्याणीला मस्त ग्रेव्ही सुटते आणि त्याची टेस्ट अगदी छान होते। परतून घेतल्यामुळे यातील दह्याला भरपूर पाणी सुटते, यातील कच्चेपणाही निघून जातो आणि सगळे मसाले यामध्ये अगदी छान मिक्स होतात। पहा, याला आता मस्त पाणी सुटले आहे। याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचे आहे। ज्या बाउलमध्ये मॅरिनेट केले होते त्या बाउलमध्ये 1 कप पाणी घालून ते पाणी मी याच्यामध्ये घातले आहे। याच्यावरती आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे लो फ्लेमवर हे शिजवून घ्यायचे आहे। येथे आता 550 ग्रॅम म्हणजे 2 मोठ्या वाट्या इंडिया गेट बासमती राईस घेतला आहे। 2 वेळा हा तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास हा तांदूळ भिजत ठेवला होता। हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, यासाठी गॅसवर मी एक मोठे स्टीलचे पातेले ठेवले आहे। यामध्ये 7 ते 8 वाट्या पाणी घालून ते उकळण्यासाठी ठेवले आहे। या पाण्याला लवकर उकळी यावी म्हणून मी याच्यावर झाकणही ठेवले आहे। पाणी चांगले उकळले आहे। यामध्ये आता खडे मसाले घालून घेऊया। यामध्ये लवंग, दालचिनी, काळी मिरी, तसेच चक्री फूल आणि 1 मोठी विलायची याच्यामध्ये घातली आहे। या उकळत्या पाण्यामध्ये आता घालूया 2 चमचे तेल। तेल घातल्यामुळे तांदळाचे हे दाणे एकमेकांना चिकटत नाहीत आणि भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो। येथे खडे मसाले घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे। या उकळत्या पाण्यामध्ये आता घालूया अर्ध्या लिंबाचा रस। या स्टेजला लिंबाचा रस घातल्यामुळे भात अगदी पांढरा शुभ्र असा होतो। आता हे पाणी मस्त उकळले आहे। यामध्ये आता भिजवून ठेवलेला तांदूळ घालायचा आहे। भिजवलेला सगळा तांदूळ आता मी याच्यामध्ये टाकणार आहे। भिजवलेला तांदूळ याच्यामध्ये घातल्यामुळे पाण्याचे टेम्परेचर कमी होते आणि याला येणारी उकळी सुद्धा थांबून जाते। यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचे आहे। येथे मी 1 चमचा मीठ घातले आहे। पाण्याला उकळी येण्यासाठी मी गॅसची फ्लेम हाय ठेवणार आहे। 3 ते 4 मिनिटे हाय फ्लेमवर हा भात शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। 2-3 मिनिट झाले आहेत आणि आपला भात अगदी खळखळून उकळतो आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे भात अगदी पांढरा शुभ्र झाला आहे। हा भात 85% पर्यंत शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि हा भात अगदी पटकन चाळणीमध्ये उपसून घ्यायचा आहे। ही प्रोसेस अगदी पटकन करून घ्यायची आहे, कारण हा तांदूळ भिजवलेला असतो आणि जास्त वेळ गरम पाण्यात राहिल्याने तो ओव्हरकुक होऊ शकतो। यावर आता 1 ग्लास थंड पाणी घालायचे आहे। थंड पाणी घातल्याने भात ओव्हरकुक होत नाही। भात शिजेपर्यंत आपले चिकन मस्त शिजून तयार झाले आहे। पहा, 80 ते 85% चिकन येथे शिजून तयार झाले आहे। आपल्याला बिर्याणीसाठी इतके चिकन शिजवून घ्यायचे आहे। बिर्याणीचे आता मी 3 लेयर करून घेणार आहे, त्यामुळे यातील काही चिकन मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे। कुकरमध्ये जे चिकन आहे त्या चिकनवरती आता मी निम्मा शिजलेला राईस टाकून घेणार आहे। हा भात सगळीकडे एकसारखा पसरून घ्यायचा आहे, म्हणजे हा राईसचा 1 लेयर इथे तयार झाला। हा भात अगदी मस्त मोकळा सुटसुटीत असा झाला आहे। अर्ध्या तासापूर्वी केशरच्या काही काड्या मी पाण्यामध्ये भिजायला ठेवल्या होत्या। ते केशरचं पाणी आता या भातावर घालूया। केशरच्या पाण्यामुळे भाताला आणखीन छान कलर येतो। यावर आता घालूया काजू आणि हा ब्राऊन कांदा। येथे मी निम्मा कांदा याच्यावरती पसरलेला आहे आणि निम्मे काजू याच्यावरती घातले आहेत। दुसरा लेयर देण्यासाठी जे चिकन काढून ठेवले होते ते चिकन आता याच्यावरती पसरवून घेऊया। यानंतर यावर घालूया चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेला पुदिना।
कोथिंबीर आणि पुदिन्याचा फ्लेवर बिर्याणी राईसमध्ये मस्त उतरतो आणि त्याचा वास अगदी छान येतो आणि टेस्टही छान लागते. शिजलेल्या भाताचा आता हा पुढचा लेअर आता आपण तयार करून घेऊ. उरलेला सगळा भात आता याच्यावरती एकसारखा पसरून घेतला आहे. यावरती आता निम्मा राहिलेला तळलेला ब्राऊन कांदा पसरवून घ्यायचा आहे आणि निम्मे राहिलेले काजूही याच्यावरती पसरवून घ्यायचे आहेत. तसेच कोथिंबीर आणि पुदिना तोही याच्यावरती पसरवून घ्यायचा आहे. शिल्लक राहिलेले केशरचे पाणीही याच्यावर आता घालून घेऊया. चिकनचा आता याच्यावरती तिसरा लेअर देऊन घेऊया. पुन्हा याच्यावरती ब्राऊन कांदा, थोडेसे काजू तेही याच्यावरती पसरवून घेऊ आणि सर्वात शेवटी चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना याच्यावरती घालूया. बिर्याणीची टेस्ट आणखीन छान येण्यासाठी याच्यावरती 3 ते 4 चमचे तूप घालून घेऊ. ही बिर्याणी करपू नये म्हणून याच्या खाली आता एक लोखंडी तवा ठेवून द्यायचा आहे आणि त्यावर हा बिर्याणीचा कुकर ठेवायचा आहे. आता याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे हे मी वाफवून घेणार आहे. कुकरमधली वाफ बाहेर जाऊ नये म्हणून या झाकणावरती मी आता जड वस्तू ठेवणार आहे. वाफ बाहेर येणार नाही आणि आपली बिर्याणी मस्त शिजून तयार होईल. या बिर्याणीबरोबर काकडी आणि टोमॅटोचे सलाड जर घेतले तर बिर्याणीला अगदी अप्रतिम चव येते. 20 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण बिर्याणी झाली की नाही ते चेक करूया. बिर्याणी झाल्यानंतर 10 मिनिटे बिर्याणी अशीच ठेवून दिली होती. 10 मिनिटांनंतर मी आता याचे झाकण काढून बिर्याणी बघूया कशी झाली आहे ते. मस्त वास सगळीकडे सुटला आहे आणि बिर्याणी ही खूप छान झाली आहे. बिर्याणी अगदी सुंदर दिसत आहे. वास तर अगदी सगळीकडे खूप घमघमाट सुटला आहे. चिकन अगदी मस्त शिजले आहे आणि भात सुद्धा अगदी मोकळा सुटसुटीत झाला आहे. तुम्ही ही बिर्याणी एकदा नक्की ट्राय करून पहा. मला खात्री आहे तुम्हालाही ही बिर्याणी खूप आवडेल. गरमागरम घरी बनवलेली बिर्याणी खायला अगदी मस्त लागते. बाहेर मिळते त्यापेक्षाही घरची बिर्याणी अगदी सुंदर आणि छान चवीला बनते. तुम्ही एकदा ही बिर्याणी नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर आत्ताच्या आत्ता लाईक करा आणि अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. वरून आता थोडीशी कोथिंबीर घातली आहे. बिर्याणीला जेव्हा आपण 20 मिनिटे दम देतो त्यानंतर बिर्याणी तयार झाली की 10 मिनिटे गॅस बंद करून बिर्याणी तशीच ठेवून द्यायची आहे आणि 10 मिनिटांनंतर बिर्याणी उघडून खाण्यासाठी घ्यायची आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.